राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। राहता तालुक्यातील नांदूर परिसरातील चांडेवाडी शिवारात सुनील गणपत खेमनर या 42 वर्षीय इसमाचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। आज सकाळच्या सुमारास शेतकरी जयराम घोरपडे हे विहिरीतील पाण्याची खोली पाहण्यासाठी गेले असता विहिरीतील पाण्यावर मृतदेह तरंगत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यांनी तात्काळ नातेवाईकांशी व पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला। तदनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। प्राथमिक माहितीनुसार मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून अपघात, आत्महत्या किंवा इतर कोणता प्रकार आहे का याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे। मैताचे भाऊ संजय खेमनर यांच्याकडून माहिती घेतली असता मैताचे मानसिक आरोग्य उपचार चालू असल्याचं सांगण्यात आलं। घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती। 2 दिवसापूर्वी सुनील खेमनार दुपारी 4 वाजल्यापासून बेपत्ता होते। नातेवाईक तेव्हापासून त्यांचा शोध घेत होते। मयत सुनील खेमनर यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी व 2 भाऊ असा परिवार आहे। शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। माझं नाव संजय गणपत खेमनर, माझा भाऊ सुनील गणपत खेमनर तो परवा दिवशी 4 वाजता इथून गायब झाला। तर त्याचा काल आम्ही दिवसभर पूर्ण शोध घेतला, तो सापडला नाही। तो आज सकाळी 8 वाजता आम्हाला समजलं इथे कोणाची विहीर आहे ती? घोरपडे यांची विहीर। तुम्हाला कसं समजलं? त्यांनी फोन केला होता आणि विहिरीवाल्यांनी। कशामुळे काय झालं असं काही सांगता येईल काय? त्याला ते सहस्रबुद्धी डॉक्टरच्या गोळ्या चालू होत्या, त्या गोळ्यामुळे ते झाकीतच का आलं। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी युनुस इनामदार, ममदापूर। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।